दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आमच्या काळामध्ये 60% शाळेमध्ये मिळाले तरी खूप हुशार आहे असं समजलं जायचं. आणि परंतु आजच्या युगामध्ये 96% 97% सुद्धा कमी पडतात. आणि काही वेळा आपण वाचतो की ही हुशार मुलं खूप असतात, 99% मिळवणारी, पण त्यांचं पुढे काय होतं, ते किती जण पुढे जाऊ शकतात, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. कधी आपण तसं ऐकत नाही. आपण कधी नुसतं ऐकतो पण की ज्यांना असे खूप टक्के मिळाले ते पुढे अपयशी झाले. कारण नुसतं पाठ करून ज्ञान मिळत नाही, तर त्याचा वापर जीवनामध्ये आपण कसा करू शकतो हे महत्त्वाचं आहे. जे ज्ञान आपण मिळवलेलं आहे त्याचा उपयोग आपण जीवनामध्ये कसा करू शकतो हे महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे बायबलसुद्धा ज्यावेळेस आपण वाचतो, बायबल नुसतं वाचून उपयोग नाही. बऱ्याच वेळेस आपण पुष्कळ जणांकडून ऐकतो, मी 4 वेळेस बायबल वाचलं आहे पूर्ण, मी 5 वेळेस बायबल वाचलं, परंतु तेवढा जर विश्वास आमचा नसेल तर ते नुसतं पाठ करण्यासारखं आहे. आमची वचनं जी आहेत ही नुसती पाठ करून उपयोग नाही, तर त्या वचनांबरोबर देवावर विश्वास ठेवणं, त्या देवाच्या वचनावर विश्वास ठेवणं आणि त्याप्रमाणे जीवन जगणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्या वचनावर ज्यावेळेस आम्ही विश्वास ठेवतो त्यावेळेस आम्ही देवावर विश्वास ठेवतो. प्रभू येशूच्या काळामध्ये शास्त्री परुषी यांना सर्व नियमशास्त्र पाठ होतं, परंतु त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही. आणि जेव्हा आम्ही देवावर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्यावेळेस बऱ्याच प्रश्नांची आम्हाला उत्तरं मिळतात. विश्वास म्हणजे फक्त देव आहे ह्या वचनावर अवलंबून राहणे हे नाही, तर देवाकडून नवीन जीवन प्राप्त करून घेणे हे आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, गलतीकरास पत्र ह्याचा 3रा अध्याय आणि 11वं वचन, गॅलेशियन्स चॅप्टर 3 and verse 11. नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरविण्यात येत नाही हे उघड आहे, कारण नीतिमान विश्वासाने जगेल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.